भाविक चौधरी बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय या पहिल्या षटकात आलतोय. तर पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज प्रणय पाटील यांनी षटकाने आपल्या धावाची सुरुवात केलेली आहे. इथे मात्र स्विच हिट आणि हा चेंडू निघून जातोय थंड रिझनकडे. क्षेत्रक्षक जोपर्यंत डीप मध्ये चेंडू अडवतोय फेकी करतोय तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावने खारबाव संघाची धावसंख्या पोहोचते ते 8 वर. प्रणय पाटील विथ मोनिश तरी ही सर्व जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. या एकता ट्रॉफी पटगा इथे नक्कीच साई स्पोर्ट्स खारबाव संघाचं आउटस्टँडिंग परफॉर्मन्स राहिलं होतं आणि त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज आणि बेस्ट बॅटर दोन्ही फॉर्मॅटमध्ये पारितोषिक पाठवले होते प्रणय पाटील यांनी. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बरोबर बॅटवर घेता आला नाही चेंडूला. एक रिस्की रन्स फलंदाज पूर्ण करतात जोखीम पत्करली होती. धावसंख्या सिंगल वाढून होते धावपैकी 9 धावा. आजच्या दिवसामधील दुसरा सामना आपण पाहतोय. या अगोदर आपण जर बघितलं तर कोलशी संघाला 4 मुंड्या चित केलं होतं विथ आणि दापोडे या संघाने. निर्धाव चेंडू पहिले षटक मार्गस्थ आहे. भाविक चौधरी पहिलं षटक तोलतोय विलासमोती राहणार संघाकडून. तर सामना करत फलंदाज मोनिस तरे. इथे केवळ चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न होता पॉइंट रिझनकडे. मात्र या इथे प्रॉपर टायमिंग साधलं नाही फलंदाज मोनिशाला. धावसंख्या स्थिर आहे धावपैकी 9 धावा. बिनबाद नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना साई स्पोर्ट्स खारबाव संघ. इथे मात्र ग्राउंड शॉट आपण पाहतोय. या सरळ मिड ऑफच्या हातामध्ये निर्धाव चेंडू हा देखील आणि निर्धाव चेंडूनी या आपण पाहतोय धावसंख्या स्थिर पाहायला मिळते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर साई स्पोर्ट्स खारबाव संघाची धावसंख्या बिनबाद 9 आपण पाहतोय आणि दुसऱ्या षटकात हाताळण्यासाठी गोलंदाज अक्षय चौधरी येतोय. दुसरं षटक सुरू झालेलं आणि दुसरं षटक सुरू झाल्यानंतर आता मध्ये विखुरली क्षेत्रक्षण पाहायला मिळते. कारण पहिल्या षटकामध्ये जे निर्बंध होते पॉवर प्लेचं ते मात्र आता निर्बंध हटले गेलेले आहेत आणि संघनायकाला स्वतंत्र मिळालेलं आहे की जास्त संख्येने क्षेत्रक्षक नक्कीच तो 30 सर्कलच्या बाहेर ठेवू शकतोय. पहिल्या षटकासाठी 5 मिनिटाचा वेळ खर्च केलेला आहे. इथे कव्हर रिझनमध्ये चेंडू टोलला अगदी कार्पेटचे सहारे क्षेत्रक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय. फुटवरचा चांगला वापर अगदी फुटबॉल स्किलचा तिथे वापर केलेला आहे. पायाने चेंडू अडवलेला आहे आणि आपल्या संघासाठी 2 धावांचं संरक्षण केलेलं आहे. मात्र तोपर्यंत 2 धाव प्रणय पूर्ण होत आणि 2 धावने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 11 वर पोहोचते. साई स्पोर्ट्स खारबाव विपक्ष विलासमोती राहणार या 2 संघांमधील आजच्या अंतिम दिवसामधील दुसरा सामना सध्या सुरू आहे. अक्षय चौधरी गोलंदाजी ट्रॅकवर. दिवस फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र टायमिंग साधता नाही. धावसंख्या स्थिर धावपैकी 11 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. सलमी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय या प्रणय पाटील आणि या मोनिश तरेच्या रूपाने. दोन्ही संघ मातबर तुल्यबल संघ आहेत आणि दोन्ही संघ तालुका क्रिकेटमधील नामांकित देखील संघ आहेत. नावाजलेल्या संघामध्ये हा सामना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. एका बाजूला खारबाव तर दुसऱ्या बाजूला राहणार. इथे मात्र एक चोटी धाव पूर्ण केली जाते. अगदी या दिवसा ढवल्या एका धावेची चोरी करतात दोन्ही फलंदाज.
आणि या सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते ती या 12वर. दुसरं षटक प्रगतीपथावर अक्षय चौधरी दुसरं षटक तुलतोय. यावेळी सामनावीर फलंदाज मोनिश तरे. इथे या डिफेंड करण्याचा प्रयत्न होता. चांगल्या चेंडूच्या हाताने पूर्णपणे चकित बीट केलं होतं. खरं तर छोट्या बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न होता मोनिशाचा. यावेळी फुलटॉस चेंडू आणि या फुलटॉसवर इथे मात्र आपण बघतोय या फायदा उचलता आलेला नाही. विकेटचा पदम पहिला हादरा बसतोय मोनिश तरेच्या रूपाने साई स्पोर्ट्स खारबाव या संघाला. पहिला फलंदाज बादून पहिल्यामध्ये परतताना महाबली खारबाव क्रिकेटचा बाद झालेला आणि आता मात्र खारबाव क्रिकेटचा बाहुबली मैदानामध्ये एंटर होतोय सूरज पाटील. धावसंख्या 12 धावसंख्या पहिला फलंदाज संपूर्ण असलेला परत मिळणे आपण बघतो या पहिल्या चेंडूपासून तासपटातना पाहायला मिळत होता आणि तेच कारण त्यांनी तब्बल आपण जर बघितलं तर आमच्या एक्सपोर्ट्सवर साहिल पाटील सांगतात की या 5 चेंडू निर्धाव खेळला होता आणि दबाव पूर्णपणे त्याच्या नक्कीच किल्लेवर झलकत होता आणि त्याचं रूपांतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करताना तो बाद होऊन बॅलमध्ये परतलेला आहे. अक्षय चौधरी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर तर सामनावीर फलंदाज सूरज पाटील. इथे या छोट्या प्लेटचा वापर करून केवळ चेंडूला पुश केलेले आपण पाहतोय. या थर्ड रिझर्वमध्ये चेंडू गेला होता. षटकाची समाप्ती 2 षटके समाप्तीने संघाची धावसंख्या खारबाव संघाची 13. बोलूया आपल्याकडे वेळ आहे स्वागताकडे. आपल्यामध्ये नुकतंच कशिले गावचे समाजसेवक जगन्नाथजी पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचा हेतूची सन्मान या स्पर्धेचे आयोजक अमोलजी तरे यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते जगन्नाथजी पाटील साहेबांना सन्मानित करायचं आहे. कशिले गावचे समाजसेवक आहेत आणि त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कशिले गावचे समाजसेवक जगन्नाथजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान तो अडथळा नक्कीच त्याच्यासाठी निर्माण झाला होता आणि परिणामस्वरूप आपण पाहतो या झेल तो कॅरी करू शकला नाही.
एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतो सूरज पाटील. सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते इथे 14वर. फलंदाज बाद होतोय. सॉफ्ट डिसमिसल आपण बघतोय या प्रणय पाटील हा अगदी या स्वस्तात बाद होताना पाहायला मिळतोय. प्रणय पाटील आणि बाद होण्याप्रिय आपल्या संघासाठी या एका षटकाच्या मदतीने या 11 धावांचं योगदान 12 धावांचं योगदान दिलेलं आहे. दोन्ही टॉप ऑर्डरचे फलंदाज सलामीचे फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतले तर सूरज पाटील खेळपट्टीवर आहे आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन बॅटर मात्र खेळपट्टीवर जातोय अक्षय पाटील. साई स्पोर्ट्स खारबाव विपक्ष विलासमूर्ती राहणार या दोन संघामधील आजच्या अंतिम दिवसामधील दुसरा सामना सध्या सुरू आहे. साई स्पोर्ट्स खारबाव संघ नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना एका बाजूला आपण बघतो या एकता ट्रॉफी या विजेता संघ साईस खारबाव तर दुसऱ्या बाजूला ब्राह्मणदेव भाटलेचा विजेता संघ विलासमूर्ती राहणार. कामन चषकावर देखील खारबाव संघाने नाव कोरलेलं आहे. इथे मात्र रिवर्स फटका स्विच हिट आणि चेंडू निघून जातोय पानच्या वरून सीमा पार 6 धावांसाठी षटकार. आल्याला अक्षय या षटकाराने आपलं अकाउंट ओपन केलं. प्रणय पाटील यांनी देखील षटकाराने आपलं अकाउंट ओपन केलं होतं. त्याने देखील स्क्वेअर ऑफ द विकेट फटका केला होता मात्र स्क्वेअरलिक रिझनमधून त्याने षटकार वसूल केला होता आणि तो मात्र पानच्या वरून षटकाराने या आपलं अकाउंट ओपन करताना अक्षय पाटील षटकाराने संघाची धावसंख्या पोहोचते 20वर. तिसरं षटक मार्गस्थ गितेश माले आपण बघतोय गोलंदाजी ट्रॅकवर. बिग बड रानाला चिराग माले यांचे बंधू आहेत. पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र टायमिंग साधता आले नाही. निर्धाव चेंडू गितेश माले पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सामना करेल. पुन्हा एकदा फलंदाज अक्षय पाटील. फुलवा टप्प्यात चेंडू अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न होता. बुंद्यात चेंडू हाताळला होता. चांगली गोलंदाजी आपण बघतोय गोलंदाज गितेश मालेकडून. पूर्णपणे जखडून आता मात्र पकडून ठेवलेलं आहे फलंदाजाला. धावसंख्या 20. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना इथे मात्र समोर केलेल्या चेंडूला लॉंग अँड रिझन मध्ये मिस टायमिंग क्षेत्ररक्षक भावेश चौधरी चेंडू खाली आणि विकेटचं पतन अक्षय पाटील बॅक टू पॅव्हलियन.
न्यू बॅटर पराग वतारे आता मात्र मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतोय. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. पहिला फलंदाज मोनिस तरे बाद झाला, त्यानंतर प्रणय पाटील बाद झाला होता आणि त्यानंतर नुकताच बाद झाला अक्षय पाटील. सूरज पाटील खेळपट्टीवर आणि त्याला साथ देण्यासाठी पराग वतारे आता मात्र खेळपट्टीवर गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्थिर आहे, धावपैकी 20 धावा. तीन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 20 आणि शेवटचे षटक आता मात्र हाताळण्यासाठी गोलंदाज सिद्धेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. इनफ टोटल धावपळ पाहायला मिळत नाही. या षटकामध्ये धावा कुटावे लागतील. हाणामारीचे षटक आहे आणि हाणामारीच्या षटकामध्ये नक्कीच हाणामारी करावी लागेल जर एक चांगल्या लक्ष्यापर्यंत खारबाव संघाला पोहोचायचं असेल तर. सिद्धेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर सामना फलंदाज सुरेश पाटील. इथे मात्र चेंडूला भेरकावून दिलेला भीमटोला वज्र टोला आणि चेंडू सीमाशेवर गेला. बाहुबली खारबाव क्रिकेट सूरज पाटीलच्या बॅट बाजूला हा बाहुबली सिक्सर. या षटकारीन संघाची धावसंख्या 26. याच फटक्यांसाठी तर खरं तर सूरज पाटील याला ओळखलं जात आहे आणि तो फटका आपण पाहतोय बाहुबली ऑफ खारबाव क्रिकेट सूरज पाटीलच्या बॅट मधून बाहुबली सिक्सर. षटकारीने सिद्धेश पाटीलचं स्वागत केलेलं आहे या सूरज पाटील याने. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो शेवटचं षटक घालण्यासाठी आलेलं आहे सिद्धेश पाटील. तर पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज सूरज पाटील. इथे या चांगला चेंडू बीट चकित केलेला आहे फलंदाजाला. एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. ओव्हरथ्रो झालेली आहे. आणखीन धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना जिथे खरं तर एकही धाव नव्हती. पंचांचा वाढचा देखील इशारा म्हणजे तब्बल 3 धावा नक्कीच धावप्लेमध्ये जोडल्या जातात आणि 3 धावीने संघाची धावसंख्या पोहोचते. धावसंख्या 29 29 आपण पाहतोय. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र समोर खेळले कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. डेव्ही एक्स्ट्रा रिझन मध्ये मात्र 2 धावा फलंदाज पूर्ण करतात. चांगली रनिंग विडीत विकेट दोन्ही बॅटरमध्ये पाहायला मिळते आणि 2 धावीने खारबाव संघाची धावसंख्या पोहोचते ती 31 धावा 31. शेवटचे षटक मार्गस्थ असताना आपण सामना बघतोय साई स्पोर्ट्स खारबाव विपक्ष विलासमोती राहणार या 2 संघामध्ये. सिद्धेश पाटील सामना करेल फलंदाज पुन्हा एकदा सूरज पाटील. हो 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 वाट कॅच कॅच ऑफ द मॅच कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हटलं तर वावगं ठरणार नाही. स्वतःला झोकून दिलं होतं इथेच जाधव याने. आपल्यामध्ये नक्कीच नुकतंच त्यांचं आगमन झालेलं आहे. महेश मोकासी सर महाराष्ट्र पॉवर लिफ्टर आणि त्यांच्या समेत राजू राय सर देखील उपस्थित झालेले आहेत. या दोघांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. हे आपण पाहू शकता कॅच ऑफ द मॅच नव्हे तर कॅच ऑफ द टुर्नामेंट. इथे जाधव
याने अगदी सूर मारून हा झेल पकडला. अतिशय सुरेख झेल आणि इथे मात्र समाप्त झालाय फलंदाज सूरज पाटील याचा खेळ. 31 वर चौथा फलंदाज बाद झालेला आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये आलेला आहे नितेश पाटील. इथे मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल संघाची धावसंख्या हळूच पुढू शकते. धावफलकावर 32 वर पोहोचते. बत्तीस धावा आपण पाहतोय धावफलकावर. आणि या शेवटच्या षटकामधील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक मोठा फटका एक चांगल्या स्कोर पर्यंत खारबाव संघाला पोहोचवेल. रिव्हर्स फटका तो फटका येतोय या रन मशीन ऑफ खारबाव पारागवत्रीच्या बॅट मधून. हे आपण पाहतोय मच रिडेड बाउंड्री. या षटकरी संघाचे धावसंख्या येतोय आकार. धावसंख्या 6 ने वाढून पोहोचते ते 38 वर. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधील हा शेवटचा चेंडू. एका चांगल्या स्कोर पर्यंत आता मात्र साईज खारबाव संघ पाहायला मिळतोय. 38 धावा 38 आपण पाहतोय. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. इथे मात्र रिव्हर्स फटका पॉइंट रिझन मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतील आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेपेक्षा अधिक नाही. तर अशा प्रकारे या 4 षटकांचा खेळ समाप्त आहे. निर्धारित 4 षटकामध्ये साईज खारबाव संघाने धावफलक 10 जोडलेल्या त्या 39 39 आणि 40 धावांचा आव्हान ते विलासमूर्ती राहणार संघासमोर उभा केलेला आहे. तर मित्रांनो बोलू आपण स्वागत सरकारकडे. आपल्यामध्ये नुकतंच त्यांचं आगमन झालेलं आहे. महेश मोकाशी सर महाराष्ट्र पॉवर लिफ्टर यांची बहुमूल्य उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा हेतूची सन्मान या स्पर्धेचे आयोजक, या स्पर्धेचे सर्व या स्पर्धेचे शिल्पकार आपण पाहतोय वन मॅन शो या स्पर्धेचे अमोलजी तरे जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि त्यांच्या नावाने ही स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय ग्रामपंचायत सदस्य चषक 2025 आणि त्यांच्या शुभ हस्ते महेश मोका त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये राजू राय सरांचं देखील आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील सन्मान इथे आपण करणार आहोत. त्यांची देखील अमूल्य उपस्थिती, बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा देखील सन्मान केला जातोय. तर आव्हान दिले गेले ते बरोबर 40 धावांचं आणि 40 या लक्ष्याचं पाठलाग इथून कशाप्रकारे केला जाईल विलासमूर्ती राहणार संघाकडून हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी संयोजन कक्षामध्ये सज्ज होतील माझे सगळे संयोजक समीर ठाकरे. चेक 40 धावांचं लक्ष. धन्यवाद सुभाष धुमाळ सर. बॅटिंग करत असताना सुरुवात षटकाराने केली होती प्रणयनं, परंतु त्यानंतर तो बाद झाला आणि मोनिश तरे लागोपाठ भरपूर डॉट चेंडू खेळताना दिसला. सूरजच्या बॅटमधून एक सिक्सर आला. अक्षरने देखील एक षटकार लगावला, परंतु तोही स्ट्रगल करत होता आणि शेवटला पराग वतारीनं एक सिक्सर लगावत असताना कशी बशी धावसंख्या 39 पर्यंत पोहोचली. चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक.
हॅलो 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 चेक. 39 धावा झाल्या स्कोर कार्डवर आणि 40 धावांचं लक्ष आता सेट करण्यात आलेलं आहे. एक चांगला चुरशीचा सामना पाहायला मिळेल यात मात्र शंका नाहीये. चेक. हॅलो चेक. स्पर्धेचा आज फायनल दिवस आणि अंतिम दिवसामधील दुसरा सामना तुमच्या समोर आहे. दोन्ही भिवंडी ग्रामीण क्रिकेट मधील दिग्गज संघांदरम्यान, महान संघांदरम्यान ही लढत सध्या सुरू आहे. साई स्पोर्ट कारबाव विरोधात विलासपूर राहणार असा सामना तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतोय. ग्रामपंचायत सदस्य चषक कशेळी 2025 चे पर्व अमोल जितरे आणि एकेएम ग्रुप कशेळीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला हा क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम तुम्हाला बघायला मिळाला. मागचा सामना अवघ्या एकाच षटकामध्ये संपवला होता अर्षद चौधरीनं, परंतु आता यावेळेला 40 धावांचं लक्ष पार करायचं. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे. राहणार संघाकडून तुम्ही पाहतात भावेश आणि त्याच्या सोबतीला भावेश आणि करण सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेली आहे. षटक क्रमांक पहिलं घेऊन मार्गस्थ होतोय गोलंदाज अक्षय पाटील. लेफ्ट आर्मर गोलंदाज सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. आदरणीय रघुनाथ माळी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपले सहर्ष स्वागत. पहिला बॉल, लेट्स प्ले. पहिला बॉल फुल टॉस समोरच्या दिशेनं इनफिल्डला क्लिअर करत असताना बॉलला पाठवले लॉंग ऑनच्या बाहेर, चौकार. तो यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल सर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतोय. डॉट बॉल. चौकारानंतर चांगली वापसी आपल्याला बघायला मिळाली अक्षय पाटीलच्या माध्यमातून. यावेळेला पुन्हा एकदा फुल टॉस. हा देखील चेंडू सरळ डाऊन दी ग्राउंड सीमा पार, चौकार. थँक्यू 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 टीचर. 8 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 8 रन्स ऑन बोर्ड. 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुंदर सुरुवात या ठिकाणी भावेश चौधरी करत असताना ग्रेट बॅटिंग. हो यावेळेला यॉर्कर लेंथ होता ऑप्शनच्या बाहेरचा फुल लेंथ. काल हाय स्कोरिंग मॅचेस आपण पाहिल्या. काल यश पाटील नानास्पोर्ट टेमघर संघाचं ज्यानं अर्धशतक झळकावलं या स्पर्धेमध्ये. 16 चेंडूंमध्ये 50 धावा. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता यावेळेला. हो कुणाल सदाशिव तरे यांच्याकडून लागोपाठच्या 3 चौकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे आणि लागोपाठच्या 3 षटकारांसाठी देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज त्यांच्याकडून दिलं जाणार आहे फलंदाजांना. आणि विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक कुणालजी तरे यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे.
वीर तानाजी दापोडे आपण रेडी राहायचं. यानंतर विजेता संघ तुमच्या विरुद्ध खेळेल. 9 धावा, चांगली सुरुवात. प्रत्येक ओव्हरमध्ये 10 रन जोडायचे आहेत आणि सध्या 9 धावा स्कोर कार्ड वरती तुम्हाला बघायला मिळत आहेत. यावेळेला फुल लेनचा बॉल होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि विकेटचं पतन. पहिला धक्का, क्लीन बोल्ड. थँक्यू सो मच. कारभाव संघाला 2 रनची पॅनल्टी असेल. 2 धावांनी पॅनलाइज केलेला आहे. ड्रेसिंग यस, पॅनल्टी नसेल कारण व्हाईट जर्सी आहे, समान जर्सीच आहे. आपण पाहतोय 9 धावा स्कोर कार्डवर. 9ला 1 गडी बाद. अक्षय पाटीलनं षटक समाप्त केलेलं आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. पॉवर प्लेमध्ये 2 चौकार आल्यानंतर चांगला पलटवार त्यांचा आपल्याला बघायला मिळाला. आदरणीय रघुनाथ माली यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. मी अमर माळी आपल्याला विनंती करेन, आपण आपल्या शुभाश्री रघुनाथ माळी यांचा शुभ सन्मान करावा. फायनल डे ऑफ द टुर्नामेंट, अंतिम दिवस या स्पर्धेचा तुम्ही पाहतायत. स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे. रघुनाथजी माळी यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. रितेश पाटील गोलंदाजी करण्यासाठी येतोय सेकंड ओव्हरमध्ये साईस्पोर्ट कारभाव संघाकडून. आज ऋषभ संघामध्ये नाहीये, त्याच्यामुळे अक्षय पाटीलला पहिली षटक पहिल्या गोलंदाजी यावं लागलं, परंतु जरूर चांगली गोलंदाजी त्यानं केली विथ द न्यू बॉल. रघुनाथ माली यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. या स्पर्धेचा आपण विचार केला तर जरूर आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय या आकर्षक गॅलरीज, प्रेक्षक स्टँड, स्वर्गीय मेघदीप शिवाजी पाटील बदलापूर यांच्या स्मरणार्थ एक प्रेक्षक स्टँड, तसेच स्वर्गीय संदीप नारायण तरे यांच्या स्मरणार्थ एक प्रेक्षक गॅलरी तुम्ही पाहतात. स्वर्गीय गणेश काशीनाथ तरे यांच्या स्मरणार्थ खेळाडू कक्ष आणि यावेळेला आपण पाहतो हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. नवीन बॅटर अक्षय चौधरी कॅप्टन आता मैदानामध्ये एंटर झालं. एकेका धावेने स्कोर पुढे नेला जातो. धावसंख्या एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 10 दुहेरी अंकामध्ये आता धावफलकानं प्रवेश केलेला आहे. विखुरलेलं क्षेत्ररक्षण, डीप मध्ये स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. आज तमाम मान्यवर मंडळी आपल्याला बघायला मिळाली. आणखी एक खेळाडू कक्ष तुम्ही पाहतायत. यावेळेला पुन्हा एकदा चांगला बॉल, पॉइंटचा फिल्डर येतोय. बॉलवर एक धाव इथे मिळाली आहे. चांगली मॅच रंगेल. चुरशीचा सामना होईल यात शंका नाहीये, कारण आता दोन्ही संघांनी त्यांची ताकद दाखवलेली आहे. कट टू कट हा सामना. पहिला दिवस आपण पाहिला की धावांचा पाठलाग होत नव्हता. दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं रन चेस वेगाने करत होते. विशेष म्हणजे टेमघरचे बॅटर्स काल तुटून पडले होते. फुलटॉस बॉल, जबरदस्त फटका समोरच्या दिशेनं. लॉंग ऑफला बॉल ट्रॅव्हल होते, मिळेल 1 धाव. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवरती धावा तुम्ही पाहतात 12 या आकड्यावर. 3 चेंडूमध्ये 3 सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आल्यात. नितेश पाटील कमबॅक करून देतोय. एक मोठा फटका शोधावा लागेल जरूर या ठिकाणी रानालच्या फलंदाजांना या मॅच मध्ये पलटवार करायचा असेल तर. अक्षयनं प्रयत्न केला, बॉल हवेत आहे. प्रणय पाटील डाऊन दी बॉल अँड ही मेक्स नो मिस्टेक. विकेट गॉन.
दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय मान्यवरांचं शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. आदरणीय विजय जगन्नाथ पाटील साहेब बालकुम व तसेच महालक्ष्मी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विजय जगन्नाथ पाटील साहेब, मी आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय ग्रामपंचायत सदस्य चषक 2025 मध्ये. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. तमाम मान्यवर मंडळी मित्रांनो, खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आपण स्पर्धेला सदिच्छा भेट देताना बघत आलेलो आहोत आणि नुकतंच आदरणीय बालकुमचे विजय जगन्नाथ पाटील साहेब महालक्ष्मी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. आदरणीय अमोलजी तरे साहेबांच्या सन्मानार्थ या स्पर्धेमध्ये तमाम मान्यवर पाहुणे आज आपल्याला बघायला मिळालेत या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्यात आला. एक जाव दरम्यान या ठिकाणी तुम्ही पाहतायत आदरणीय विजय जगन्नाथ पाटील साहेब बालकुम अध्यक्ष महालक्ष्मी ट्रस्ट मॅडम उपसरपंच मोड्रोल मॅडमचं देखील या ठिकाणी शुभागमन, आपलं मनपूर्वक स्वागत. मॅच सुरू होते. थँक्यू डीजे. ड्राइव करण्यात आलाय, क्रॅकिंग स्ट्रोक, व्हॉट अ शॉट, फॅन्टास्टिक स्ट्रोक, बॉल सीमा पार, क्लासिकल चौकार. नुकतंच आपण पाहतोय विजय जगन्नाथ पाटील साहेब बालकुमचे उद्योगपती तसेच महालक्ष्मी ट्रस्टचे अध्यक्ष साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं आणि त्यांच्या सोबतच तुम्ही पाहतायत उपसरपंच मोड्रोल साक्षी मॅडम, मॅडमचं देखील या ठिकाणी आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय अमोलजी तरे यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतोय. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती तुम्ही पाहताय 17, उर्वरित 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. मॅच बनलेली आहे. सामन्यामध्ये आता थरार तुम्हाला पाहायला मिळेल. चित्त थरारक मॅच ही नक्की होणार आहे. 12 मध्ये 23 करायचे आहेत, परंतु समोर गीतेश आणि भावेश अजूनही भरोशाची जोडी विलासस्मृती राहणार संघाकडून तुम्ही पाहताय. चला, वेळेबद्दल वॉर्निंग दिलेलं आहे. बारा चेंडू 23 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. सूरज पाटील पेनल्टीमेट षटकामध्ये आता त्याला इन्व्हाइट करण्यात आलेलं आहे. हे षटक सामन्याची दिशा आणि दशा सांगणार आहेत. हा चेंडू आपण पाहतोय हाफ ट्रायकर होता, पूल करण्याचा प्रयत्न, एकच धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. सिंगल डबल न करत तर तुम्ही स्कोर कार्ड आलतं ठेवाल, परंतु एक मोठा फटका किमान तुम्हाला इथनं ठोकावा लागेल, खेचावा लागेल या मॅच मध्ये चांगल्या प्रकारे तुम्हाला वापसी करण्यासाठी आणि स्वतःला चांगलं स्टेबल या सामन्यामध्ये ठेवण्यासाठी. सूरज पाटील यावेळेला खेचून मारलाय, व्हॉट अ शॉट, जबरदस्त टायमिंग भावेशच्या बॅट मधून, क्लासिकल षटकार.
आदरणीय मुकेश तरे, पंकज तरे, मित्र परिवार अमोल तरे यांचं आपण पाहतोय, त्यांचंही मनपूर्वक स्वागत, वेलकम. कडक फटका होता. फ्रंट फूटवर येत असताना आपण पाहिलं की खडे स्टँड अँड डिलिव्हर्ड लॉफ्ट करण्यात आला. टायमिंग किती सुंदर होतं. लॉंग ऑन क्लिअर करण्यात आला. षटकार भावेश चांगला खेळला. 3 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत तुम्हाला बघायला मिळालाय आणि एक अति किल्ला लढवतोय सूरज समोर. यावेळेला फटका पोहोचतोय. या मॅचची एक मोठी विकेट मिळू शकतो. ओह, प्रणय पाटील त्या ठिकाणी होता, परंतु असं वाटतं की सूर्याची किरण त्रास देताना त्या ठिकाणी क्षेत्र रक्षकाला, आणि हा देखील चेंडू सीमा पार. षटकार. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आणि लागोपाठ 2 सिक्सर तुम्हाला बघायला मिळाले. यावेळेला असं वाटलं होतं की फटका फसलेला झेल इथे होणार का, परंतु हा देखील षटकार आणि या मॅच मध्ये मजबूत पकड. आता 30 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या. पुन्हा एकदा हवेत आहे बॉल, परंतु यावेळेला झेल पकडली आहे. फलंदाज बाद. विकेटचं पतन. लागोपाठ 2 षटकार आले, परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा मॅच मध्ये बॅक करण्याचा प्रयत्न आता केलेला आहे, कारण भावेश चौधरीची विकेट फार इम्पॉर्टंट होती. ती विकेट त्यांना आता प्राप्त केलेली आहे. नवीन बॅटर रोहित मैदानामध्ये एंटर होतोय. आता समीकरण बदललेलं आहे. येणारे 8 बॉल 10 रनची गरज. राणाल विजेता होणार की खारबा विजेता होणार, याचं उत्तर तुम्हाला मिळेल पहिल्या फेरीतील. हा दुसरा सामना तुमच्या समोर. ग्रामपंचायत सदस्य, युवा नेतृत्व, यंग अँड डॅशिंग कुमार अमोल गणेश तरे यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे. 8 चेंडू 10 ची गरज. सूरजचा बॉल सोडून दिलाय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा मिळेल. एक अतिरिक्त धाव. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 31-40 या लक्ष्याचा पाठलाग करताना 8 मध्ये आता करायच्यात 9 धावा. डॉट चेंडू येणं गरजेचे असेल कारभाव संघाच्या दृष्टिकोनातून. हा चेंडू पुढे टाकला आणि चांगल्या लांबीचा देखील होता. स्वीप करायचं होतं पुढे येऊन, परंतु येतोय डॉट बॉल. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव. 7 बॉल 9 ची गरज. पुन्हा स्लो वन बॉल हवेत आहे. फिल्डर पुन्हा बॉल खाली येतात. आणखी एक झेल आणि फलंदाज फेल. 1 मोर विकेट डाऊन. धन्यवाद धन्यवाद. आपण दरम्यान या ठिकाणी सन्मान करणार आहोत नुकतंच ज्यांचं शुभागमन झालेलं आहे. महालक्ष्मी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय विजय जगन्नाथ पाटील बालकुम साहेबांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान करत आहोत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रणेते अमोलजी तरे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कशेळी. आपल्याला विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी करावा. विजय जगन्नाथ पाटील यांचा एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या मित्रांनो. ज्यांची उपस्थिती आम्हाला खरं तर प्रार्थनीय होती, ते पाहुणे आज आवर्जून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत उपसरपंच पडगा मोडरोल पडगा
सौ साक्षी मॅडम यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. विद्यमान उपसरपंच आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी पुन्हा एकदा अमोलजी तरे आपल्याला विनंती करतोय, आपण आपल्या शुभस्य साक्षी मॅडम यांना सन्मानित करावं. थँक्यू सो मच. तर वळूया आपण लगेचच मॅचच्या दिशेनं. 6 चेंडू 9 धावांची गरज. गोलंदाजी करण्यासाठी अनिकेत म्हात्रे. बॉलिंग मार्कवर पहिला बॉल, फुल अँड पॉवरफुल, भिरकावून दिल्या सीमा पार, षटकार. पहिला बॉल खराब लेंथ होती आणि गीतेशनं त्याचं स्वागत केलेलं आहे षटकारानं. आता 5 मध्ये धावा करायच्या त्या 3. चला वीर तानाजी दापोडे टॉस साठी आपण या. शेवटचे 5 बॉल आणि शेवटच्या 3 धावा विजयासाठी या ठिकाणी करायच्या आहेत. आता फिल्डर्स थोडेसे जवळ घेतले जात आहेत. क्लोज फिल्डर्स सेट करण्यात आलेत, कारण आता फक्त 3 धावा वाचवण्यासाठी आहेत. ओ पंच केला, व्हॉट अ शॉट थ्रू दी गॅप, मॅच फिनिश. सामना जिंकला विलास पृथ्वी राणालनं. अभिनंदन. थँक्यू सो मच. लगेच आपण पुढील सन्मान करणार आहोत आदरणीय सतीश पारेकर. सतीश पारेकर यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. आणि टॉस साठी दोन्ही कॅप्टन आपण यायचं आहे. विलास पृथ्वी राणाल आणि वीर तानाजी दापोडे दोन्ही कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण त्वरित संपर्क साधा. सतीजी पारेकर यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. धन्यवाद. तर सामनावीर आहे या मॅचचा हिरो, ज्यानं सलामीला येत असताना अतिशय सुंदर केस साकारला. तो बॅटर भावेश चौधरी इज द मॅन ऑफ द मॅच. भावेश चौधरी आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी यायचा आहे. सामनावीरासाठी तुम्ही पाहतायत स्वर्गीय गणेश काशीनाथ तळे यांच्या स्मरणार्थ केतन गणेश तळे यांच्याकडून आम्हाला ट्रॉफी आलेली आहे. ती ट्रॉफी आपण भावेश चौधरीला देत आहोत. आणि लगेचच या ठिकाणी टॉस देखील केला जाणार आहे. टॉस साठी देखील यायचं आहे. सामनावीराची ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करेन आदरणीय विजयजी पाटील साहेब, अध्यक्ष महालक्ष्मी ट्रस्ट, यांच्या शुभासे सामनावीराची ट्रॉफी आपण भावेशला देत आहोत. आणि टॉस करण्यासाठी मी उपसरपंच साक्षी मॅडम आपल्याला विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. कॅप्टन आपल्यासोबत जोडले जात आहेत. विलास पृथ्वी राणाल विरुद्ध वीर तानाजी दापोडे असा सामना तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. टॉस ठिकाणी पण दोन्ही कॅप्टनला टॉसची माहिती आहे. एका बाजूला AKM आणि दुसऱ्या बाजूला कुमार अमोल गणेश तरे. ग्रामपंचायत सदस्य किंवा AKM असं कॉल करायचं. येस मॅडम, टॉस पिन करा. AKM असं कॉल होतं आणि ग्रामपंचायत सदस्य असा आलेला आहे. मी पुन्हा एकदा मॅडमला विनंती करतो आपण मंचावरती विराजमान व्हा. टॉस जिंकलेला काय निर्णय घेतोस, काय सांगशील या मागचं कारण? पहिली मॅच चेस करताना जिंकलास की आणखी काही नवीन रिझन? कमीत कमी धावपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न
प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतो या वर्षामध्ये चांगल्या फॉर्मात आहे. एक ट्रॉफी देखील, एक स्पर्धा देखील त्यांनी जिंकली, एक स्पर्धेचा रनरअप आहे. आत्मविश्वास त्यांचा नक्कीच चांगला पाहायला मिळाला आहे. आणि तुझ्या संघामध्ये मोस्ट ऑफ यंगस्टर क्रिकेटर पाहायला मिळतात. तो कुठला दबाव असेल की कॉन्फिडन्सनं खेळशील? काय ना, आम्ही आमचा नॅचरल शुभेच्छा असतील तुला आणि तुझ्या संघाला. बॅटिंग आलेले अक्षय, पहिली मॅच असं वाटलं होतं की थोडीशी फसलेली आहे. गेम होती, पण तो होता, आम्हाला भरोसा होता. जरूर गीतून काम तमाम केला. मग या मॅचमध्ये काय टार्गेट देतोस? जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न. शुभेच्छा असतील तुला देखील. टॉस संपन्न झालेला आहे. टॉस जिंकून वीर तानाजी दापोडेनं पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. धन्यवाद समीर. तर लगेच क्षेत्रक्षण सजवायचं आहे क्षेत्रक्षण स्वीकारलेल्या संघाने. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल विलासमती राहणार विपक्ष वीर तानाजी दापोडे या दोन संघामध्ये. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक एक सामना जिंकलेला आहे आणि आता मात्र दुसऱ्या फेरीमध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये हे दोन संघ धडकलेले आहेत आणि दोन्ही संघ आपण बघतोय दुसऱ्या फेरीमध्ये आता आमने सामने पाहायला मिळतील. आमच्या मान्यवर आमच्यापासून रजा घेताना विद्यमान उपसरपंच पडघा पणपदे सक्षम मॅडम यांची बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. वीरतानाजी दापोडे संघ आपण बघतोय क्षेत्ररक्षण करण्याच्या तयारीत मैदानामध्ये जाताना आणि नक्कीच पहिला चेंडू ज्यावेळी डिलिव्हर केला जाईल त्यावेळी टाइम देखील नोट केला जाईल. आमचे एक्सपर्ट स्कोरर आपण बघतोय साहिल पाटील, ज्याच्या माध्यमातून नक्कीच आम्ही टाइम देखील नोट करणार आहोत. पहिला चेंडू ज्यावेळी टाकला जाईल त्यावेळी नक्कीच वेळेची देखील नोंद स्कोरबोर्डवर केली जाईल. भावेशजी तरे नक्कीच ज्यांच्या माध्यमातून आयवा कॅससाठी पारितोषिक जाहीर केले गेले. 200 रुपयाचं पारितोषिक आज नक्कीच प्रेक्षकांना सोडून संधी आहे. आपण जर सीमारेषे बाहेर झेल पकडता तर त्या आयवा झेलसाठी तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक आपल्याला दिलं जाईल. भावेशजी तरे आपण बघतोय ज्यांच्या माध्यमातून आयवा झेलसाठी प्रेक्षकांना सोडून संधी आहे. आपण जर आयवा झेल पकडला तर 200 रुपयाचं पारितोषिक आपणास दिलं जाईल. कॅश लोवर कॅश लो आणि 3 षटकांसाठी आपल्याला 15 मिनिटाचा वेळ दिला गेलेला आहे. पहिला चेंडू ज्यावेळी डिलिव्हर केला जाईल त्यावेळी ते टाइम देखील नोट केला जाईल. सलमी जोडीची प्रतीक्षा केली जाते. सलमी जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. विलासमती राहणार संघाकडून सलमी जोडी मैदानामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. भावेश चौधरी आणि त्याच्या समेत करण कांबळे ओपनर ऑन ग्राउंड आपण पाहतोय. पिचकडे जाताना ही जोडी सलामीची पाहायला मिळते विलासमती राहणार या संघाकडून. वीरतानाजी दापोडे विपक्ष विलासमती राहणार. दोन्ही संघात जर बघितलं तर दोन्ही संघ तगडे संघ आहेत. दोन्ही संघ नामांकित संघ आहेत. दोन्ही संघ मातेभर संघ आहेत. दोन्ही संघ नावाजलेले संघ आहेत आणि या दोन्ही संघामध्ये ही लढत नक्कीच एक चांगली लढत पाहायला मिळू शकते. आज स्पर्धेचा नक्कीच हा शेवटचा दिवस आपण बघतोय. आज दिवस अंतिम आहे. या ट्रॉफीवर कुठला संघ नाव कोरेल याचं उत्तर आज आपल्याला मिळेल. या अगोदरच्या टॉप 3 मध्ये या 2 संघांनी क्वालिफाय केलेलं आहे. पहिला दिवस आपण जर बघितला तर जर्मन जून संघाच्या नावे राहिला होता समीर ठाकरे अँड कंपनी आणि दुसऱ्या दिवसावर अधिराज्य गाजवलं होतं यश पटेल, श्याम चौधरी, किसन म्हात्रे यांचा संघ आपण बघितला होता नाना स्पोर्ट्स टेमघर. प्रितेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर पहिले षटक घेऊन आलेले तर सामना करेल फलंदाज भावेश चौधरी. पहिले षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय.
दोन क्षेत्ररक्षक ऑल्टरमध्ये आपण पाहतोय, ज्यामध्ये वाईड ऑफ लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेले. इथे मात्र पहिला चेंडू आणि पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जाते सीमा पार, 4 धावांसाठी चौकार. पहिल्या चेंडू पहिला दमदार चौकार आपण पाहतोय या भावेश चौधरीच्या बॅटमधून, आणि चौकाराने या संघाचं आणि स्वतःचं अकाउंट त्याने ओपन केलेलं आहे. चौकाराने स्वागत प्रितेश पाटील याचं देखील त्याने केलेलं आहे. फील्डमध्ये थोडंसं आता परिवर्तन केलं जाते, कारण आपण जर बघितलं तर लॉंग ऑफ रिझनमध्ये जो क्षेत्ररक्षक होतं त्याला आता लॉंग ऑन रिझनमध्ये तैनात केलं जातंय. हर्षद चौधरी आपण पाहतोय. इथे मात्र इथे या लॉंग ऑफ रिझनमध्ये खेळलेलं आहे आणि चेंडू निघून जाते सीमा पार, 4 धावांसाठी सलगचा हा दुसरा चौकार. खरं तर जवळजवळ वाईड ऑफ लॉंग ऑफ जवळजवळ डीप एक्स्ट्रा को रिझन मधून हा चौकार वसूल करताना इथे समोर केलेल्या चेंडूला 20 मध्ये क्षेत्ररक्षक हर्षद चौधरी तिथे सज्ज आहे. एक सिंगल रन्स घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 9 वर, सलगचे 2 चौकार आणि त्यानंतर सिंगल. पहिले षटक मार्गस्थ नाणेफेक गमवल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना विलासमोदी राणा संघ आपण पाहतोय. प्रितेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर राईट मोर द स्टंप. इथे मात्र चांगला चेंडू पूर्णपणे बीट चेकित केलेला आहे. पंचांचा लेग बायचा इशारा येतोय या अव्वंतर धाव, आणि अव्वंतर धावाचे देखील अकाउंट ओपन होतोय. संघाची धावसंख्या सिंगल पुढे सरकते. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये या प्रवेश करते. 10 धावा डबल डिजिट मध्ये धावसंख्या पाहायला मिळते. 10 रन्स विदाउट लॉस, फर्स्ट फ्लोर इन प्रोग्रेस. इथे मात्र लॉफ्ट केला चेंडूला, लॉफ्ट नेट फटका, क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. हर्षदच्या डोक्यावर होणार फटका आपण बघतोय. मस्तक पर दस्तक देणारा षटकार. धावसंख्या 6 ने वाढून होते, तर धावफलक 16 धावा. पहिले षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा डोक्यावरून चेंडू निघून जात आहे डीप एक्स्ट्रा रिझन मधून सीमा पार, 4 धावांसाठी चौकार. पहिल्या षटकाची समाप्त आणि पहिल्या षटकाची समाप्त नंतर पॉवरफुल सुरुवात आपण पाहतोय. विलासमोदी राणा संघाचे फ्लाइंग स्टार्ट, ड्रीम स्टार्ट आपण पाहतोय. बिनबाद जिंदाबाद संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 20 धावा. गोलंदाजीमध्ये पहिला बदल, गोलंदाजी ट्रॅकवर वीरताने दापोडे संघाकडून गोलंदाज हर्षद चौधरी येतोय. नुकतंच आगमन झालेले आमच्या व्हीआयपी डायझोला, नक्कीच त्यांच्या माध्यमातून फर्स्ट ट्रॉफी आम्हाला ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेलेले आहे. मधुकर तरे यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र सुमितजी तरे साहेब आणि त्यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आपण आकर्षक पाहतोय. पहिल्या क्रमांकाची आमच्या फर्स्ट ट्रॉफी स्पॉन्सर सुमितजी तरे.
सुमितजी तरे साहेबांचे ते आगमन झालेले आहे, ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला त्यांनी या स्पॉन्सर केलेली आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आणि त्यांच्या समेत परेशजी तरे साहेबांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पहिला फलंदाज बाद होताना आपण बघतोय करण कांबळे बाद होऊन फॅलमध्ये परतताना. दोन फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेले आहेत. न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये दाखल होतो गीतेश माली. करण कांबळे बाद झाले आणि त्यानंतर बाद होताना अक्षय चौधरी देखील पाहायला मिळतोय आणि विकेट हॅट्रिकवर आता मात्र हर्षद चौधरी. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत एकही विकेट हॅट्रिक झालेली नाही. चौकांची हॅट्रिक पाहायला मिळालेले आहेत, 3 चौकांची हॅट्रिक झालेले आहेत. आज हर्षद चौधरीने षटकांची हॅट्रिक देखील पूर्ण केली आणि तोच आता गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पाहूया विकेट हॅट्रिक पूर्ण करेल का, कारण विकेट हॅट्रिकवर आता मात्र हर्षद चौधरी पाहायला मिळतोय. तर सामना करून फलंदाज गीतेश माली. इथे मात्र विकेट हॅट्रिकची संधी आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. झेल खरं तर अवघड होता, मात्र प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलनी संघाची धावसंख्या पोहोचते ते 21 वर 21. आपण सामना पाहतो या वीर आणि दापोडी विपक्ष विलासमूर्ती राहणार या दोन संघामध्ये. दिनेशजी चौगुले यांचं देखील इथे आगमन होतोय. आज आपण अयदेवी वडोणकर संघाला देखील इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. वडोणकर संघाचे एक्सपिरियन्स कंपेनर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. स्विंग अँड मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही, चांगल्या चेंडूच्या हाताळली, गुडलेन स्पॉटवर चेंडू फेस झाला होता. हर्षद चौधरी आपण पाहतो दोन्ही या बाजूने मूव्ह करण्याची क्षमता आहे. लेग ब्रेक ऑफ ब्रेक चेंडून जातात, तो चांगला वापर करतोय. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 21 धावा 21. इथे मात्र टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतोय हवाई सफर. बॅकवर्ड स्क्वेलेकच्या वरून चेंडू निघून जातोय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. प्रेक्षकांनी मात्र नक्कीच 200 रुपयाचं पारितोषिक गमावलेलं आहे. भावेशजी तरे यांच्या माध्यमातून आयवा जेलसाठी हे पारितोषिक आहे. मात्र प्रेक्षकांनी त्या संधीचं सोनं तिथे केलेलं नाही. प्रेक्षकांसाठी देखील सोनं संधी आहे. आणि आणखीन एक फलंदाज बाद होताना आपण पाहतो सॉफ्ट डिसमिसल स्वतःच्या फॉल्टरमध्ये झेल पकडलेला हर्षद चौधरी याने. आणि तिसरा फलंदाज बाद होताना विलासमूर्ती राहणार या संघाचा. ऑनस्क्रीन मित्रांनो आपण सध्या पाहत आहोत आमचे फर्स्ट ट्रॉफी स्पॉन्सर सुमितजी तरे साहेब, ज्याच्या माध्यमातून
स्वर्गीय मधुकर तरे यांच्या स्मरणार्थ त्यांनी आम्हाला पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आणि त्यांच्यासमोर परेश तरे साहेबांना देखील आपण पाहू शकता ऑनस्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात. इतर मान्यवर देखील आपण पाहतोय ज्यामध्ये सचिन पाटील साहेब बंटीभाई या नावाने खूपच फेमस आहेत. त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती आपल्याला व्हीआयपी वर पाहायला मिळते. त्यानंतर विजय जगन्नाथ पाटील साहेब बालकुमचे ते देखील आपल्याला पाहायला मिळतात. अध्यक्ष महालक्ष्मी ट्रस्ट नक्कीच आपण पाहतोय विजय पाटील साहेबांची दोन षटकांची गीतेश माली येतोय. ऑनस्क्रीन नक्कीच आपण पाहतोय विजय जगन्नाथ पाटील साहेब अध्यक्ष महालक्ष्मी ट्रस्ट त्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. विकेट हॅट्रिकसाठी नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक गणेश रोकडे यांच्याकडून दिलं जाईल. रोकडा रस्ता, नो गुगल पे, नो फोन पे. गणेशजी रोकडे यांच्याकडून रोख पारितोषिक नक्कीच विकेट हॅट्रिकसाठी दिलं जाईल. धावसंख्या 28 आपण पाहतोय. या तिसरं षटक घेऊन आलेले गोलंदाज गीतेश. 3 फलंदाज टॉपवरचे 5 झाले ते विलासमूर्ती राहणारे संघाचे. सध्या गीतेश माली आणि रोहित ही जोडी मैदानामध्ये. इथे मात्र खडे खडे हा फटका केलेला स्टँड अँड डिलेवर चिरून निघून जातोय या लॉंग ऑफच्या वरून सीमा पार षटकार. रोहित चौधरी ऑन फायर आपण बघतोय. इमर्जिंग क्रिकेटमध्ये नक्कीच चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी संघाने 2 विजेतेपद पटकावले आणि त्या संघामधून हा खेळाडू आपल्याला 3 नक्कीच विजेतेपद पटकावले. त्यामध्ये हा खेळाडू आपण पाहतोय डीडी ग्राउंड भिनार इथे देखील रोहितची हिट फलंदाजी पाहायला मिळाली होती. इथे मात्र फुलटॉस चेंडू पंचाचा बिमरनोचा इशारा. चांगले क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळते या मिड विकेटला. 1+1 2 धावा आपल्यामध्ये जोडल्या जातील नाही. पंचांचा इथे मात्र फीटचा देखील इशारा येतोय. धावसंख्या स्कोरवर 36 वर पोहोचतोय. पुढील चेंडू फ्रीट असणार आहे. उघडा डोले पहा नीट कारण हा चेंडू असणार आहे फ्रीट. एक मुक्त फटका खेळण्याची संधी इथे मात्र फलंदाजाकडे चालून आलेले आहे. इथे मात्र फ्रीट वर विकेट चेंडू निघून जाईल सीमा पार. लॉंग ऑफच्या वरून हा षटकार. धावसंख्या वेगाने वाढून होते. धावफलकावर 42 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा खोदून काढलेल्या चेंडूला यावेळी मात्र लॉंग ऑफ लॉंग याच्या मधून चेंडू निघून जातोय सीमा पार. स्टेट हिट हा चौकार. धावा वाहत आहेत. आपण बघतोय या धावांचा महापूर पाहायला मिळतोय. या मोठ्या फटक्यामध्ये डील केलं जात आहे. संघाची धावसंख्या 46-46. एक अर्चिक षटक आपण बघतोय गीतेशाचा आणि त्याच्या विरुद्ध गीतेशच्या फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. इथे मात्र क्षेत्ररक्षक हर्षद तिथे सज्ज आहे. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात.
सिंगले संघाची धावसंख्या राहणार संघाची पोहोचते ती या 47 वर 47 वर. आपण सामना पाहतोय या विलासमती राहणार विपक्षी वीर तानाजी दापोडे या दोन संघामध्ये. गितेश या बॉलिंग ट्रॅकवर तर सामना फलंदाज रोहित चौधरी जो वैयक्तिक 7 धावसंख्येवर सध्या फलंदाजी करतोय. इथे मात्र खडे खडे हा फटका केलेला आहे, मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक इथे मात्र होता सज्ज. मात्र सूर्याच्या किरणांचा त्रास इथे देखील क्षेत्ररक्षकाला जाणवतोय आणि तोपर्यंत वेळ होते फलंदाजांना 2 धाव पूर्ण करण्याची. या 2 धावीने या संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती धाव फलकावर 49 49. 3 षटकांची समाप्ती. यानंतर बोलूया आपण सत्काराकडे. स्कोर देखील आपण पोहोचूया. 3 षटक समाप्तीनंतर विलासमूर्ती राहणार संघाची धावसंख्या 49. तर मित्रांनो आपल्याकडे वेळ आहे, बोलूया आपण सत्काराकडे. आपल्यामध्ये नुकतेच ज्यांचं आगमन झालेलं आहे सचिन पाटील साहेब बंटीभाई या नावाने फेमस आहेत. बाळकुम गावची उद्योगपती सचिन पाटील साहेबांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. अमोलजी तरे या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे ओनमॅन शो अमोलजी तरे ज्यांच्या नावाने स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय. सचिन पाटील साहेबांचा हेतूची सन्मान इथे केला जातोय. गणेश रोकडे यांच्याकडून नक्कीच विकेट हॅट्रिकसाठी या प्रणयसाठी सोनं संधी आहे. हॅट्रिक जर पूर्ण केली तर गणेश रोकडे यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. तर ते गोलंदाजी ट्रॅकवर प्रणय आपण पाहतोय आणि त्याच्यासाठी गणेश रोकडे यांच्याकडून रोख पारितोषिक झालेलं आहे. जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली प्रणय यांनी तर 500 रुपयाचं पारितोषिक प्रणय याला दिलं जाईल. इथे कव्हर मध्ये प्रोटेक्शन आहे, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. मात्र एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. या सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 52 वर. शेवटचे षटक मार्ग असे दापोडे विपक्षी राहणार या दोन संघामधील हा सामना आपण पाहतोय. सामना क्रमांक 3 आपण पाहतोय अंतिम दिवसामधील राहणार विरुद्ध दापोडे या दोन संघामध्ये. प्रणय बॉलिंग ट्रॅकवर सामनाकर फलंदाज गितेश. रोहित नक्कीच आपण पाहतोय या समोर केलेल्या चेंडूला फटक्यामध्ये ताकद झोकता आली नाही, फक्त एक सिंगल रन्स इथे देखील सिंगलवर समाधान मानावं लागतं. आपण पाहतोय या षटकामध्ये सिंगल या धावपळ घालता ठेवलेला आहे राहणाऱ्या संघाने. इथे करार ऑन ड्राईव्हचा फटका अगदी कार्पेटच्या सहारी हर्षद चौधरी तिथे सज्ज आहे. चांगले क्षेत्ररक्षण क्विक थ्रो देखील पाहायला मिळतोय. मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना आणि या 2 धावी राहणार संघाची धावसंख्या 55 वर पोहोचते. 55 55 धावा धावपळीवर पाहायला मिळतात. चौथं षटक आणि शेवटचं षटक मार्गस्थ असताना आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूला सामोरे जाईल फलंदाज गितेश माली. दापोडे विपक्ष आपण पाहतोय या सामना राहणार या दोन संघांमध्ये दुसऱ्या फेरीमधील सामना. दोन्ही संघाने प्रत्येकी एक सामना जिंकलेला आहे. इथे मात्र फुलटा चेंडू होता, फायदा उचलता नाही फलंदाजाला. एक सिंगल रन्स आणि सिंगल या डावाची देखील समाप्ती. तर पहिल्या इनिंगमध्ये नाणेफेक गमल्यानंतर राहणार संघाने धावपळीवर धावा जिंकल्या ते एकूण अब तक 56 आणि 57 धावांचं आव्हान वीरताने दापोडे संघासमोर उभा केलेलं आहे. तर बोलूया मित्रांनो आपण पुन्हा एकदा सत्काराकडे.
पुढील सामन्याच्या टॉसकडे आपण बोलणार आहोत. बाळकुम वर्सेस वडनगर ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. तर बाळकुम संघ संगणक तसेच वडनगर संघ संगणक आपण टॉससाठी या. आपल्यामध्ये खास उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते विजय जगन्नाथ पाटील साहेब, अध्यक्ष महालक्ष्मी ट्रस्ट बाळकुम, त्यांना विनंती असेल तत्पूर्वी बोलूया आपण स्वागत करे. आपल्यामध्ये बहुमूल्य उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते या आमचे प्रथम ट्रॉफी स्पॉन्सर सुमित तरे साहेबांचे, ज्यांच्या माध्यमातून स्वर्गीय मधुकर तरे यांच्या स्मरणार्थ आम्हाला पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी त्यांनी स्पॉन्सर केलेली आहे. आमचे फर्स्ट ट्रॉफी स्पॉन्सर सुमितजी तरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय अमोलजी तरे. या स्पर्धेचे आयोजक अमोलजी तरे यांच्या शुभ हस्ते सुमितजी तरे साहेबांचा सन्मान इथे केला जाईल, ज्याच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहे. आपण पाहतोय या फर्स्ट ट्रॉफी स्पॉन्सर सुमितजी तरे साहेबांचा हा सन्मान इथे केला जातोय. आमचे फर्स्ट ट्रॉफी स्पॉन्सर ज्यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाची या ट्रॉफी आम्हाला त्यांनी स्पॉन्सर केलेली आहे, स्वर्गीय मधुकर तरे यांच्या स्मरणार्थ. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये आणखीन एक उपस्थिती आपल्याला पाहिली परेश तरे साहेबांची आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान इथे केला जातो. या स्पर्धेचे आयोजक अमोलजी तरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करणार आहोत. परेशजी तरे यांची देखील बहुमूल्य उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा देखील हा हेतूची सन्मान इथे केला जातोय. शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान इथे संपन्न केला जातोय. आणि या सन्मानानंतर बोलूया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. बाळकुम संघाने आपण टॉससाठी या. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल वडनगर विपक्ष बाळकुम या दोन संघामध्ये. बाळकुम संघाचा संघाने आपण टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. सेकंड इनिंगला सुरुवात आणि सेकंड इनिंगमध्ये आपण आवाज ऐकूया आमचे सक्रिय समालोचक समीर ठाकरे यांचा. थँक्यू सो मच मिस्टर सुभाष जुदमाल सर. टार्गेट 57 धावांचा सेट करण्यात आलेला आहे. बॅटिंग बघायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये एकूण 20 धावा प्रितेश पाटीलच्या विरुद्ध कंप्लीट करण्यात आल्या. भावेश चौधरी भन्नाट फॉर्मात पाहायला मिळाला. करण शून्यावर बाद झाला. त्यानंतर अक्षय देखील शून्यावर बाद झाला. त्यानंतर पुन्हा एकदा गीतेश आणि रोहित या जोडीनं चांगल्या धावा या ठिकाणी सेट केल्या. 56 धावा 4 षटकांमध्ये बनवता आल्यात. 57चं टार्गेट. बाळकुम कॅप्टन आपण जर या ठिकाणी आला असेल तर टॉससाठी या. षटक क्रमांक पहिलं भावेश चौधरी बॉलिंग मार्कवर. सामना करेल मागच्या सामन्याचा हिरो हर्षद. पहिलाच बॉल ऑन द राईट्स. हवेमध्ये बॉल आहे. फिल्डर डाऊन दी बॉल आणि पहिल्याच बॉलवर मोठी विकेट. मागच्या सामन्याचा हिरो या मॅच मध्ये ठरतोय 0. फलंदाज बाद. शून्यावर या ठिकाणी आपण पाहतो हर्षद बाद झालेला आहे आणि पहिली मोठी विकेट प्राप्त करत असताना व्हेरी फर्स्ट बॉल
भावेश चौधरी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळाला. कॉन्फिडन्स आता चांगलाच वाढलेला आहे. टीम राहणालचा पहिल्या मॅच मध्ये देखील सहजगत्या कारभाव संघाला परास्त केलं. यावेळेला ड्राईव्ह करण्यात आल्या. प्रितेश समोर चांगला फटका. बॉल येतो डीप मध्ये मिड विकेटला सीमा पार. पहिला बॉल प्रितेश पेच करत होता. पहिला चौकार. चौकारानं प्रितेशनं आपलं आणि वैयक्तिक अकाउंट ओपन केलेलं आहे. ऑन साइडला भिरकावून दिल्या बॉल. हा चेंडू सीमा पार. षटकार. वडुनवकर कॅप्टन आपण टॉससाठी या. वडुनवकर आणि बालकुम असा सामना या पुढचा होणार आहे. बालकुमचा कॅप्टन देखील आलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण टॉस करणार आहोत. आक्रमण जय ब्राह्मणदेव बाटे चषकामध्ये देखील याच दोन संघादरम्यान लढत होती आणि त्याही वेळेला भावेश चौधरीच्या विरुद्ध प्रितेश पाटीलचं आक्रमण रात्रीच्या 2 वाजता आपण पाहिलं होतं. पुन्हा एकदा परंतु इथे डोक्यावरनं लॉंग ऑनच्या हा देखील षटकार. Great batting, fantastic knock. क्या बात है मिकी माउस. हो यावेळेला वळवण्याचा प्रयत्न होता. फ्लिक करायचं होतं पण त्यांचा व्हाईट बॉलचा इशारा. मिळेल एक अतिरिक्त धाव. मिकी माउस आता तुमच्या भेटीस. भावेशचा पुढचा बॉल फुल टॉस आहे. पुन्हा लॉंग ऑनला जज केलं जात आहे आणि झेल स्वरूपामध्ये खेळाडू बाद. धक्का लागतो या ठिकाणी दापोडेला. क्या बात आहे. मिकी माऊस सुद्धा आलेला आहे. एन्जॉय करतोय ग्रामपंचायत सदस्य चषकामध्ये. बाबा जास्त घालून नको ठेवू. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतो शुभागमन झालेला आहे. भरत पाटील बालकुम आपला आम्ही मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतो. वेलकम. यानंतर बालकुम टीम तुम्हाला ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर आदरणीय ज्ञानेश्वर पाटील साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. हरेश भगत आपलं देखील मनपूर्वक स्वागत. वेलकम. सुस्वागतम. यावेळेचा हा चेंडू फिरकावून दिलेला आहे. पुन्हा सीमा पार. खणखणीत धणधणीत येतोय हा षटकार.
षटकारानं धावसंख्या वेगाने पुढे गेलेली आहे. मिकी माऊस आता मैदानामध्ये आपण जायचंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. आदरणीय सागर वाडेकर आपलं देखील मी मनापूर्वक स्वागत करतोय. मिकी माऊस साठी अमोल तरे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. धावसंख्या धावफलकावरती 23. काय प्रत्युत्तर दिलेलं आहे वीर तानाजी दापोडेनं. 57 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना या दोन्ही कॅप्टन यायचंय. वडुनवकर आणि बालकुम टॉस करण्यासाठी आपण. आईदेवी वडुनवकर विरुद्ध बालकुम दोन्ही कॅप्टन. पहिल्या षटकामध्ये तुम्ही पाहतायत जशाच तसं प्रत्युत्तर आता या ठिकाणी दिलेलं आहे. अफलातून खेळ. ओ सेकंड ओव्हरला सुरुवात. अक्षय कॅप्टन डॉट बॉल सुरुवात करत असताना फुल लेंथ बॉल होता. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. हा चेंडू मात्र डॉट. मान्यवरांची मांदियाळी तुम्हाला आज खऱ्या अर्थानं बघायला मिळाली आहे या स्पर्धेमध्ये. यावेळेचा चेंडू आपण पाहतो. SPR मारा पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळेल. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा तुम्ही पाहतायत 24 धावा. जशी सुरुवात करत धावांचा पाठलाग करताना मिळणं गरजेची होती तशी सुरुवात मिळालेली आहे. परंतु अक्षयच्या विरुद्ध देखील तोच अटॅक ठेवावा लागेल फलंदाजांना वीर तानाजी दापोडेच्या. यावेळेला पुन्हा एकदा वरची कडा बॉल येते. विकेटचं पतन खेळाडू बाद. थँक्यू डीजे. वाह. विकेट या ठिकाणी मिळालेली आहे आणि आपण पाहतो षटकारानंतर पुन्हा एकदा पलटवार. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. गणेश. दरम्यान हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा यॉर्क लेन. आदरणीय भरत पाटील कालेरचे विद्यमान उपसरपंच परत पाटील साहेबांच्या या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. आपला मी मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करत आहोत. वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. यावेळेचा चेंडू स्क्वेअर मारा पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. आणि थोड्याच वेळात मित्रांनो भारत सरकारचे माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज अर्थातच आदरणीय माननीय श्री कपिल पाटील साहेबांचं देखील थोड्याच वेळाने या ठिकाणी शुभागमन होणार आहे. या ठिकाणी 1 मिनिट मॅच थांबवायची आहे. आपण पाहतोय आगमन झालेलं आहे या ठिकाणी आदरणीय भरत पाटील साहेब उपसरपंच काल्हेर. आपल्या आम्ही ग्रामपंचायत सदस्य चषक 2025 मध्ये मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपलं ग्रामपंचायत सदस्य चषक कशेळीमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. येस मॅच सुरू करा. सामना सुरू करायचा आहे. धावा फलकावरती तुम्ही पाहतायत आतापर्यंत 25 धावा 25 रन्स. या ओव्हरमध्ये ज्या रन्स आल्या त्या दोन्ही अवांतरच्या सौजन्याने धावा आलेल्या आहेत. मोठा फटका या षटकामध्ये खेळता आलेला नाहीये.
नक्कीच आपण पाहतोय मित्रांनो, काल्हेरचे विद्यमान उपसरपंच फटाक्यांच्या आतषबाजीने भरत पाटील साहेबांचे या ठिकाणी सन्मान स्वागत केला जात आहे. वेलकम. आपलं ग्रामपंचायत सदस्य चषक कशेळी 2000. पुन्हा एकदा अक्षय तयार होतोय गणेश समोर. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पुन्हा व्हाईट बॉल. 2 धावा अतिरिक्तच्या सौजन्याने या ठिकाणी 3 धावा आतापर्यंत खर्च करण्यात आलेल्या आहेत अक्षय चौधरीनं. धावा फलकावरती झालेल्या आहेत 26 धावा. 26 रन्स ऑन द बोर्ड, चेजिंग अ टार्गेट ऑफ 57 रन्स. 57 या लक्ष्याचा पाठलाग करताना आतापर्यंत धावा 26 तुम्हाला पाहायला मिळाल्यात. संघातील दोन्ही प्रमुख बॅटर आता आउट झालेले आहेत. हर्षद चौधरी, प्रितेश पाटील. आता इथून यंगस्टर खेळाडू आहेत, परंतु त्यांना जबाबदारी घ्यावी लागेल. ही अपॉर्च्युनिटी आहे, इथून पुन्हा आपल्याला गावासाठी हिरो बनण्याची एक डेफिनेटली आता संधी त्यांच्याकडे चालून आलेली आहे. एका धावेने स्कोर 27. अक्षय पुन्हा एकदा जबरदस्त बॉलिंग. 2 फलंदाज, 1 फलंदाज आतापर्यंत बाद केलेला. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, हवेत आहे बॉल. सुजलची विकेट धोक्यात आहे आणि विकेट मिळाली आहे. गीतेशनं पकडला जेल. समाप्त होतोय सुजलचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. क्या बात आहे डीजे, थँक्यू. गणेश पाटील साठी आता प्राइज लागलेला आहे. लागोपाठ 3 सिक्सर मारले तर गणेश रोकडे यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. खरं तर इथे आता त्या षटकारांची गरज असणार आहे. नवीन बॅटर ज्ञानदेव, नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. ओ, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, विकेट गॉन. आणखी एक धक्का लागतोय. ज्ञानदेव गोज बॅक टू द पॅव्हेलियन. धक्के पे धक्का दे धक्का. मित्रांनो, बोलूया आपण टॉसकडे. टॉस केला जाईल आमच्या कैलासची पार्वती रत्न मात्र टॉस बॉक्समध्ये. बाळकुम विपक्ष वडनगर ही लढत पुढील सामना पाहायला मिळेल. माजी उपसरपंच भरत पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती असेल की आपण या आणि त्यांच्या समवेत विजय पाटील साहेब देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. या 2 मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस बॉक्समध्ये टॉस करणार आहोत. आमच्या मान्यवरांच्या समवेत या स्पर्धेचे आयोजक अमोलजी तरे देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्या टॉस केला जातोय आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. अमोल तरे कॉल आहे, बालकुम संगनायकाचा नाही, अमोल तरे झालेला आहे. तर बालकुम संगनायकाने टॉस जिंकलेला आहे. मान्यवरून विनंती असेल की आपण व्यापड्याची सोबत व्हायची. आपण जास्त वेळ घेणार नाहीत, फक्त निर्णय सांगायचा आहे. बॉलिंग घेतलेली आहे. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. दिनेश, आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. मी घेऊन जातो टॉस बॉक्सून सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. अपील झाली आहे इथे देखील. आणखी एक फलंदाज बाद. गणेश पाटील देखील तंबूच्या आश्रयाला परतत असताना लागतोय आणखी एक मोठा धक्का.
हितेश माळीनं देखील विकेट संपादित केलेल्या लागोपाठ विकेट गेलेल्या आहेत बघा. हर्षद शून्यावर बाद झाला. प्रितेश असं वाटलं होतं की चांगला खेळतोय परंतु तोही बाद झाला आणि त्याच्यानंतर संघ दापोडे अडचणीमध्ये सापडलेला आहे कारण आणखी 30 धावांची गरज आहे. 11 बॉल शिल्लक. यॉर्कर लेंथ परंतु यावेळेला खूप जास्त बाहेर होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव त्या ठिकाणी जोडली गेली आणि धावसंख्या एका धाव्याने पुढे जाताना 28 रन्स. पुन्हा एकदा कुलबा टप्प्याचा बॉल मुंध्यात टाकला होता. काय गोलंदाजी करतोय. एक धाव इथे मिळाली आहे. सेकंडचा कॉल. धावबाची संधी आहे का. थ्रो थोडासा वाईट आणि 2 धावा पूर्ण. स्कोर मोज ऑफ विथ डबल टीमची टोटल तुम्ही पाहतात. स्कोर कार्ड वरती धावा झालेल्या आहेत 33 धावा. पुन्हा एकदा गीतेश ओव्हर द विकेट. ओ लॉफ्ट करण्यात आला. कडक शॉट लॉंग ऑनच्या बाहेर. प्रथमच्या बॅटमधून षटकार. षटकार आलेला आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 36. मॅच मध्ये आता वापसी झालेली आहे. अजूनही 21 धावांची गरज. 9 चेंडू शिल्लक. क्या बात आहे. मॅच मध्ये पलटवार. एकाएक प्रथमचा वार पाहायला मिळाला. ऑन द राईज पूल करण्याचा प्रयत्न. स्वेअर मारा. व्हाईट बॉल. 9 बॉल 20 ची गरज आहे. मॅच आता रंगतदार अवस्थेमध्ये. सामना थरारक चित्त थरारक तुम्हाला पाहायला मिळेल असं वाटतंय. प्रथमनं आता जबाबदारी घेतली आहे. आता 9 बॉल 20 ची गरज आहे. गीतेश प्रथम समोर. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्यात आलाय. आणखी एक षटकार. अफलातून बॅटिंग करतोय. ग्रेट बिनिंग ग्रेट बॅटिंग. चला वेळेबद्दल वॉर्निंग तुम्हाला करण्यात आलेली आहे. 8 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. 8 बॉल रिमेनिंग अँड 40 मोर रन टू विन. मॅच मध्ये पलटवार झालेला आहे. वापसी करण्यात आलेली आहे वीर तानाजी दापोडे संघाकडून. आठ बॉल आणि 14 ची गरज. पुन्हा एकदा गीतेश हा बॉल सोडून दिला. स्वेअर मारा. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव इथे मिळेल. आठ चेंडू आणि 13 ची गरज आहे. पुन्हा एकदा हो यावेळेला बॉल हवे ते हुक करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय. बॉल डायव्हर्ट झाला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. सेकंडचा कॉल. 2 धावा पूर्ण. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा त्या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. मॅच होती कुठे आणि आता मॅच आली कुठे बघा. म्हणून क्रिकेटमध्ये कधीच अंडर एस्टिमेट करायचं नसतं. जोपर्यंत शेवटचा बॉल होत नाही तोपर्यंत कोण जिंकला हे सांगणं कठीण असतं. 7 बॉल शिल्लक आणि इथून सामना जिंकण्यासाठी 10 रनची गरज.
प्रथम आज काय खेळलाय. प्रथम पाटील प्रथम आला नाही, परंतु प्रथमच आलेल्या फलंदाजाप्रमाणे जशी बॅटिंग करणं गरजेची होती ती बॅटिंग आज त्याच्या वतीने आपल्याला बघायला मिळाली. 7 बॉल 10 रनची गरज. या मॅच मध्ये पलटवार वापसी करण्यात आलेली आहे. गीतेश तयार. हा बॉल पुन्हा स्वीअर आहे. दबाव गीतेशवर स्पष्टपणे दिसून येतोय. क्या बात आहे. प्रथमचा पहिला सामना असा मला माहिती मिळालेली आहे. क्षेत्ररक्षणही त्यानं चांगले केलं आणि आता बॅटिंग ही चांगली करताना 9 धावांची गरज. 7 बॉल शिल्लक. क्लीन बॉल दांडी गुल. सरळ यष्टीने धडकणारा बॉल आणि आज बरोबर 3 षटकांचा खेळ समाप्त. धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत त्या 48. येणारे 6 बॉल 9 धावांची गरज. थँक्यू. भरत पाटील माजी उपसरपंच काल्हेर साहेबांचा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक अमोल तरे आपण आपल्या शुभास्ते भरत पाटील यांना सन्मानित करावं. नक्कीच मित्रांनो, आपण पाहतोय या स्पर्धेचे प्रणेते अमोलजी तरे सर्वा यांच्या शुभास्ते आपण पाहतोय भरत पाटील माजी उपसरपंच काल्हेर यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. आलेल्या तमाम मान्यवरांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहतात ग्रामपंचायत सदस्य चषक 2025 हे भव्य आणि दिव्य पर्व तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतोय. सामना चित्तथरारक रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद. सामन्याकडे आपण वळतोय. मॅच अगदी क्रुशियल मोमेंटला आता आलेली आहे. शेवटचे 6 बॉल कोणाकडे दिले जाणार. 6 मध्ये आता 9 धावा या ठिकाणी वाचवायच्यात टीम राणाला आणि 6 मध्ये 9 धावा करायच्यात टीम वीर तानाजी दापोडेला. प्रथम आहे मैदानाच्या आतमध्ये ज्यानं विजयाच्या आशा विजयाचं स्वप्न दापोडेकरांना दाखवलंय. तो या ठिकाणी स्वप्न पूर्ण करणार की गोलंदाजी करण्यासाठी सिद्धेश आला बॉलिंग मार्कवर. या वर्षामध्ये विलासस्मृती रानाल या संघाची सुरुवात कमालीची राहिली आहे, परंतु आता त्यांच्या विरुद्ध चॅलेंज. दापोडेचं 9 धावांची गरज. लेफ्ट आर्मर फुल टॉस बॉल, परंतु इथे फायदा उचलता आला नाहीये. मिळेल फक्त एकच धाव. चेतन आता स्ट्राइक एंडला असेल, जो 9व्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी आला. 5 बॉल 8 धावांची गरज. एक मोठा फटका. मॅच पूर्णपणे दापोडेच्या बाजूने. एकात दुसरा डॉट बॉल. पुन्हा एकदा रानाल संघाचा कमबॅक. पाच चेंडू आणि 8 धावांची गरज. हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. स्क्वेअर मारा. अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळेल. स्कोर एका धाव्याने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 50 धावा. 50 चा आकडा गाठलेला. 7 धावांची गरज आहे. 5 बॉल शिल्लक. व्हॉट अ मॅच. थरार क्रिकेटचा चित्त थरारक सामना. लॉफ करण्यात आलाय. हवेत बॉल आणि हवेतून निघून गेलाय. सीमा पार. षटकार. व्हॉट अ मॅच. जबरदस्त फटका आणि मॅच आता बरोबरीमध्ये आलेली आहे. फक्त एका धावेची गरज. वीर तानाजी दापोडे आणि दापोडेचे हे वीर आज सर्व योद्धे या रणांगणामध्ये लढताना दिसले आणि अखेर आता विजयाकडे युद्ध जिंकण्याची तयारी करत असताना, जय्यत तयारी करत असताना एका धावेची गरज.
11 मध्ये 30 करायच्या होत्या. आज आपण पाहतोय की या मॅच मध्ये आता समीकरण 4 बॉल आणि 1 धावेची गरज. गीतेश मालीन आज भरपूर सारे रन्स खर्च केले, तब्बल 21 धावा पेनल्टीमेट ओव्हर मध्ये खर्च केल्या आणि विजय फटका षटकार मॅच जिंकलेली आहे. वीर तानाजी दापोडेनं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आज सर्व डगआउट, आज खेम्यामध्ये आनंदाचं वातावरण. प्रथमनं आज काम केलं शेवटला येऊन आणि वीर तानाजी दापोडेनं हा विजय मिळवलाय. जबरदस्त सामना, प्रमुख खेळाडू बाद झाले होते परंतु शेवटच्या क्षणाला धुरा सांभाळली प्रथम आणि चेतननं आणि तो सामना या ठिकाणी जिंकून दिला टीम दापोडेला. सामनावीर मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू मिस्टर प्रथम पाटील. इज द मॅन ऑफ द मॅच. डेब्यू मॅच पदार्पणामध्येच कमाल केलेली आहे. क्या बात आहे. डेब्यू मॅच कशी असेल हे स्वप्नात ते बघितलं नसेल. भरत पाटील साहेबांच्या शुभाचे आपण सामनावीराची ट्रॉफी या ठिकाणी प्रथमला देत आहोत. प्रथम आपण थोडं फास्ट या. नेक्स्ट मॅच आई देवी वडूनगर विरुद्ध गावदेवी बालकुम असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. स्वर्गीय गणेश काशीनाथ तरे यांच्या स्मरणार्थ केतन गणेश तरे यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेली आहे आणि ती ट्रॉफी आपण प्रथम पाटीलला देत आहोत. प्रथम या. प्रथम आडलक रिग्नेश पाटील, आडलक विलासपृथी राहणार. चांगला खेळ राहिला परंतु आज वीर तानाजी दापोडेची बाजू उजवी ठरली आणि त्यांनी हा सामना जिंकला. वडूनगर कॅप्टन आपण पहिल्यांदा रिपोर्टिंग करा. दिनेश चौगुले आपण या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. प्रथम आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी या प्रथम पदार्पणामध्येच आपण पाहतोय की सामनावीराचा पुरस्कार प्रथम पाटीलला मिळालेला आहे. अफलातून खेळ ज्यानं साकारला. पाहू शकता या ठिकाणी भरत पाटील यांच्या शुभासे प्रथम पाटीलला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाते. मॅच विनिंग नॉक. वळूया आपण आता आणखी एक. वेलकम रिग्नेश पाटील, आपण मंचावरती यावं. आपलं स्वागत आहे. हार्ड लक. वळूया आणखी एक नवीन सामना तुमच्या समोर. तुमच्या भेटीस वडूनगर विरुद्ध बालकुम. ऐकूया आपण पुन्हा एकदा सुभाष धुमाळ सरांचा आवाज.